आज आपण परळी या ठिकाणी परळी पंचायतीच्या समोर या ठिकाणी आंदोलन करत या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्या समोर या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी त्यांचं जे सध्या या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत, त्यांची या ठिकाणी जी परिस्थिती, त्यांची जी प्रकृती आपण या ठिकाणी पाहत आहोत. आज गेले 3 जून 2026 पासून ते या ठिकाणी उपोषण सुरू करत असत आहेत. परंतु त्या ठिकाणचा जो प्रशासकीय कारभार आहे, या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचे या ठिकाणी प्रथम दसरी या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की दौनापूर येथील राजेभाऊ आगाव ग्रामसेवक दिनेश राऊत आणि इंजिनियर सय्यद साहेब यांच्या मनमानी कारभाराला विरोधात त्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण या परळी पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आपण अनुजा महान्यूज परळीच्या वतीने आपण या ठिकाणी आलो आहोत. आपण त्यांच्या मिसेस आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काही आपण नाव सांगा आणि आपण या ठिकाणी कशासाठी बसला आहात? माझं नाव कृष्णा बनसोडे. मी कृष्णा बनसोडे यांची पत्नी आहे. बोला. आम्ही जो सरपंच राजभाऊ प्रभाकर गाव यांनी माझ्या नवऱ्याचा पासवर्ड वापरला आहे आणि त्यांनी अजून त्याच्यावर बरेच बोगस कामं केले आहेत. तरीही ते त्यांच्या विरोधात करत आहेत. त्याच्यामुळे आम्ही यांचं उपोषण करायला बसलो आहोत. त्यांनी गावात पण भरपूर हे केलं. त्यांनी बोगस पावत्या बनवलेल्या आहेत, न पट्टी वगैरे करून ते बँकमध्ये जमा केली नाही त्यांनी. त्याची पण सखोल चौकशी करावी प्रशासनाने. मागणी आहे आमची अशी मागणी आहे. म्हणजे आजपर्यंत या ठिकाणी तुम्हाला कोणी भेट दिल्या? अजून तर कोणीच काहीच हे करत नाही. आज 3रा दिवस आहे. त्यांची तब्येत खूप खराब झाली. 2 दिवसात कशी पण करून चौकशी करून सगळा निर्णय द्यावा सोमवारपर्यंत. ते अतिशय या ठिकाणी तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या अतिशय कडक उन्हामध्ये या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू असून या ठिकाणी जो प्रशासकीय जी व्यवस्था आहे यांनी या गांभीर्याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी जो उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन या ठिकाणी जे अतिशय कडक उन्हा आणि वातावरण अतिशय उष्म असल्या देखील या ठिकाणी त्यांची प्रकृती हल्लोची या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आमच्या महान्यूज परळी. आज आपण परळी या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर सरपंच यांचा गैरकारभाराविषयी गोविंद मस्के यांची त्या ठिकाणी आज आपण आहोत. आज त्यांचा 3रा दिवस असून या ठिकाणी येथील प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतल्याचे या ठिकाणी दिसून येत नाही. तरी त्यांची अतिशय उष्ण आणि प्रखर या उन्हामुळे त्यांची प्रकृती खालवली या ठिकाणी प्रथम दशे या ठिकाणी त्यांच्यासोबत आपले परळी शहरातील डॉक्टर सानप सर आणि नगरदेव सर या ठिकाणी आंदोलन करते कृष्णा गोविंद बनसोडे यांची या ठिकाणी तपासणी करता आपल्याला या ठिकाणी आपल्या पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहूया की या ठिकाणी या आंदोलनाची परिस्थिती कशी आहे. अतिशय ऊन आणि आता दुपारचे साधारण 1 वाजता तरी या ठिकाणी जे प्रशासन आहे या ठिकाणी कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. खरंच एक दुर्दैवी बाब आहे की अशा लोकशाही पद्धतीमध्ये अशा आंदोलनकर्त्याकडे दुर्लक्ष करणं ही अतिशय गंभीर आणि विचारक बाब असल्याची या ठिकाणी सामान्य जनतेतून एक तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. तरी या आंदोलनाची गंभीर दखल तात्काळ या येथील प्रशासनाने घ्यावे असे या ठिकाणी सर्व त्या वतीने या ठिकाणी त्यांना करण्यात येत आहे. तरी आपण त्यांची बीपी सध्या आपण डॉक्टर तर त्यांची सुरुवातीला त्यांची बीपी 135 होती. आता त्यांची बीपी 110 झालेला आहे. ही अतिशय त्यांची परिस्थिती गंभीर आणि खालावत जात असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्याला विनंती करण्यात येत आहे. तरच एक दुर्दैवी बाब की या ठिकाणी जो आंदोलन करते या ठिकाणी अतिशय ऊन आणि वारा पाऊस या ठिकाणी न जमता या ठिकाणी त्यांच्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. खरंच या ठिकाणी ताई आणि त्यांच्यासोबत बसलेले आपण त्यांची खास बातचीत करणार आहोत. ताई, आपलं म्हणणं सांगा आणि या ठिकाणी आपलं मत काय? मी कोमल सुरेश बनसोडे म्हणजे कृष्णा बनसोडे यांच्या भावांची पत्नी आहे.
आता आयडी पासवर्ड बंद करण्याचा ग्रामपंचायत किंवा सरपंचाला कुठला अधिकार आहे का असं लिहिलेलं आहे का कुठं? ग्रामरोजगार सेवकाचा आयडी आणि पासवर्ड बंद करायचा असं लिहिलेलं असते का? सांगा मला तुम्ही, कुणाला जर माहित असलं तर. आणखीन आपली काय मागणी या ठिकाणी? आमची मागणी आहे की 15व्या वित्त आयोगामार्फत जे सरपंचानं निधी उचललाय त्याची लवकरात लवकर चौकशी करा, कारण ते काम कुठंच झालेलं नाही. त्यांनी एक काम दाखवलं आणि त्या एका कामावर 5-6 वेळेस पैसे उचललेले आमच्याकडे सबूत पण आहेत त्याचे पूर्ण. त्याच्यानंतर त्याने जातीय द्वेषातून कृष्णा बनसोडे यांचा आयडी आणि पासवर्ड त्यांच्या 2 भावाला कशामुळे का द्यायचं त्यांनी असं लिहिलेलं असते का कुठं? या ठिकाणी अतिशय गंभीर आरोप या ठिकाणी केले आहेत की जे या ठिकाणी रविवार सेवक म्हणून रुजू असताना कृष्णा गोविंद मस्के हे त्या ठिकाणी कार्यरत असताना देखील त्यांचा पासवर्ड या ठिकाणी बंद करण्यात आलेला असल्याचे या ठिकाणी त्यांनी नमूद केलं आहे. आणि त्यांनी असा गंभीर आरोप केला की त्यांचा आयडी पासवर्ड बंद करून त्यांचा दुसरा कोणतरी या ठिकाणी पासवर्ड वापरत आहे असं त्यांनी त्यांचा या ठिकाणी आरोप आहे. त्यांचे जे राजभाऊ प्रभाकर आगाव आहेत ना, त्यांचे सरपंच त्यांचे भाऊ उमेश आगाव आणि उमेश आगाव यांना ते पासवर्ड वापरण्याकरता देतात आणि ते बोगस काम करतात आणि ते काम ते कृष्णा बनसोडे यांच्यावर ढकलले जातात बोगस काम केले म्हणून असे भ्रष्टाचार करायला. ते आता तुम्ही सांगा सर, ते डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी किती रुपये लागत असतात? लागून फक्त 5,000 लागतात. ते डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी आमच्या सरपंच साहेबाला 1,80,000 रुपये लागतात. असे भ्रष्टाचार चालवलाय त्यांनी. गावामध्ये येऊन बघा तुम्ही कोणतं काम किती केले ते. साधारण आपण क्वेश्चन केव्हापासून आपण करतात या ठिकाणी? उपोषणाला आम्ही 4 तारखेपासून बसलेलो आहोत. आता 4 तारखेपासून आता आम्हाला 3रा दिवस झालाय. आता ह्यांची तब्येत खालावली, ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? ह्याची जिम्मेदारी पूर्ण सरपंच, ते ग्रामसेवक आणि ते कोण संयोजक आहेत त्यांचे असणार आणि इथं पंचायत समितीची. त्यांना जर काही झालं तर आम्ही 9 तारखेपासून आम्ही इथं धरणं आंदोलन करणार पूर्ण कुटुंबासोबत. खरंच या ठिकाणी आंदोलन तुमच्या अतिशय तीव्र आणि संतापदायक या ठिकाणी भावना केली या ठिकाणी व्यक्त केली आहे. खरंच दुर्दैवी आहे की या ठिकाणी जे लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असून देखील या ठिकाणी जे प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहत आहोत या ठिकाणची परिस्थिती कशी आहे आणि या ठिकाणी जो आंदोलन जे आहे कृष्णा बनसोडे, तर या ठिकाणी त्यांची प्रगती कशा प्रकारे या ठिकाणी आहे ते या ठिकाणी डॉक्टर यांची तपासणी करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळत आहे. आताच आपल्या या ठिकाणी डॉक्टर यांनी आपली तपासणी केली सर, डॉक्टर सानप सर आणि डॉक्टर नागरवे सरांनी. सर आपलं या ठिकाणी काय काय आपलं जाणवतं? अशक्तपणा येते, पूर्ण बळबळ होते, पूर्ण पूर्णशी झालेलं नाही सर. सध्या पूर्णशी राहिलेलं नाही कॅपॅसिटी. या ठिकाणी त्यांच्या अतिशय त्यांची बोलण्यात देखील या ठिकाणी त्यांच्या शरीरात ताकद उरलेली नाही अशी त्यांचं म्हणणं या ठिकाणी आलेलं आहे. परंतु या ठिकाणी प्रशासन झोपेलं आहे, केव्हा जागा होईल या ठिकाणी आपण सर्व वाट पाहत आहोत. परंतु या ठिकाणी प्रत्यक्षाची पाहणी आपण या ठिकाणी करत असताना या ठिकाणी जो आता जो खरंच वारा आणि पाऊस उन्हाचे दिवस असताना देखील या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी सुरू असून या ठिकाणी खरंच एक दुर्दैवी बाब म्हणावं लागेल की या ठिकाणी जे प्रशासकीय व्यवस्था कशा प्रकारे गाफील आणि आहे या ठिकाणी एकही या ठिकाणी विजिट द्यायला या ठिकाणी आज आलेलं नाही असे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. खरंच एक संतापक भावना या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहेत. या आंदोलनाची तात्काळ आणि गंभीर दखल घेऊन दोषी जे असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या ठिकाणी आंदोलनाचं म्हणणं त्यांच्या बोलण्यातून त्यांनी व्यक्त केलं आहे. अनुजा महाराष्ट्र न्यूज परळी.